की नागरिकांनी जर तक्रारी दिल्या तर मशिदीवरचे भोंगे लवकरात लवकर उतरावेत, अत्यंत ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा आम्ही ते स्वतः उतरल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे मशिदीवरचे भोंगे उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत त्यानुसार उतरवा या मागणीसाठी आलेलो आहोत। उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत की नागरिकांनी जर तक्रारी दिल्या तर मशिदीवरचे भोंगे लवकरात लवकर उतरावेत, त्यांची जप्त करावेत असे निर्देश दिलेले असताना आज नागरिकांनी संघटनांनी पोलीस स्टेशनला तक्रारी देऊन 8 दिवस झाले किंवा ह्या मागणीसाठी गेली 40 वर्ष हिंदुत्ववादी संघटना झगडत आहेत। आता उच्च न्यायालयाने निर्देश देऊनसुद्धा आम्ही तक्रारी देऊनसुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे। मग हे एक प्रकारे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं निर्देशाचं अवमानाचं प्रकरण आहे आणि ह्या विरोधात आंदोलन आज करत आहोत। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत। आज तरी लोकशाही पद्धतीनं आम्ही आंदोलन करत आहोत। जर का लवकरात लवकर ह्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करू आणि ह्या उद्याची जी परिस्थिती होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। गेल्या 40 वर्ष सातत्यानं अनेक प्रकारे या मशिदीच्या भोंग्याच्या विरोधात आंदोलन केलं, पण या आंदोलनाला आमच्या यश आलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्याचा निकाल अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आणि त्या निकालाचं पालन इथल्या पोलीस प्रशासनानं करावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे। मशिदीवरचे भोंगे जे आहेत, आमचा जो भोंगे रितसर असतील त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही आहे, पण जे अनाधिकृत आहेत आणि प्रशासनानं किंवा सरकारनं जे नियम दिलेले आहेत, जे अटी दिलेल्या आहेत, वेळेचं बंधन दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी काटेकोरपणे पोलीस प्रशासनानं अत्यंत ताबडतोब कारवाई करावी, अन्यथा आम्ही ते स्वतः उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडला तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।